हॅलो. वेल मी खूप दिवसापासून म्हणजे ऍक्च्युली जेव्हापासून आहे का विशालचं आणि श्रुतिकाचं म्हणजे हे झालं होतं, प्रपोज झालं होतं वगैरे, तेव्हापासून मी विचार केला होता, म्हणजे 2014 मध्ये विचार केला होता की जेव्हा केव्हा या दोघांचं लग्न राहील ना, तर त्या दिवशी मी स्पीच देईल. ओके. तर असा मी खूप वर्षापासून विचार केला होता. आता राईट नाव या 24 तारखेला विशालचं आणि श्रुतिकाचं लग्न आहे. ओके. मी स्पीच पण तयार केली आहे. येस. बट समथिंग इज दॅट की कधी कधी आपल्याला नाही का स्वतःचा सोडून दुसऱ्याचा पण विचार करावा लागतो कधी कधी. येस. या आता हे व्हाय हे बघ, म्हणजे मी आतापर्यंत नाही का स्पीच देण्यासाठी खूप एकदम एक्सायटेड होतो आणि मला द्यायचंच होतं. या आणि मी विचार फारसा केला नव्हता की कोण काय बोलेल, का नाही बोलेल वगैरे वगैरे. या बट इट जस्ट लाईक मी ज्याच्यासाठी स्पीच देऊन राहिलो आहे, समजा तोच व्यक्ती काफी अनकम्फर्टेबल राहील, तर तो पण माझी स्पीच किंवा मी जे काही बोलेल तो ऍक्सेप्ट करणार नाही, किंवा त्याला पण थोडस अनडायजेस्टिव्ह वाटेल की व्हाय डज ही गेव स्पीच ऑन माय वेडिंग. म्हणजे मी चांगलंच बोलणार होतो, असं काही वाईट वगैरे बोलणार नव्हतो. बट कसं आहे की स्पीच देणं इन फ्रंट, म्हणजे स्पीच देणं ब्राईड अँड ग्रूमला इन फ्रंट ऑफ ऑल दोज रिलेटिव्स वगैरे, तर काही लोकांना चांगलं वाटेल, काही लोकांना वाईट वाटेल, काही लोकांना काही पण वाटेल. ओके. आतापर्यंत मी जो विचार केला होता तो मी स्वतःपुरती विचार केला होता. मी हा विचार केला होता की मी हे स्पीच दिल्यानंतर त्यांना चांगलं वाटेल. ओके. बट समहाऊ रिलेटिव्हना थोडसा अजीबसं वाटेल वगैरे. ओके. किंवा इवन विशाललाच एकदम अजीबसं वाटेल. व्हाय, मी त्याचं थोडस एकदा हे की बघितलंय. ओके. त्याला नाही का लोकांना असं दाखवणं आवडत नाही, जो की तो ऍक्च्युली करतो तसा. म्हणजे म्हणजे कसं आहे, वाय हे बघा, लास्ट टाइम मी काही व्हिडिओज वगैरे अपलोड केले होते युट्यूबवर. ओके. खूप खूप वर्ष अगोदर. ओके. काही असे फ्रेंडशिपचे आम्ही मजा करत होतो वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. तर विशालनी करीब आता म्हणजे या कोरोनाच्या दौरान वगैरे त्यांनी असं काही बघितलं होतं आणि त्याला काफी अनकम्फर्टेबल वाटलं होतं, जे की ते व्हिडिओ मध्ये कोणी असं बघितलंही नव्हते ते व्हिडिओ वगैरे. ओके. बट काफी अनकम्फर्टेबल वाटलं होतं त्याला. तर त्यांनी फोन केला मला आणि त्यांनी असं म्हटलं की हे जे पुराणे व्हिडिओ आहे ना, हे डिलीट करून दे बा. त्या व्हिडिओमध्ये असं काही फारसं काही होतं नाही. ओके. बट तरीही त्याला काफी इनसिक्युअर फील झालं आणि त्यांनी असं काही म्हणलं, जे की मी रिस्पेक्ट केली त्याच्या डिसिजनची ऑब्विसली. या कारण आता तू म्हणशील असं का डिलीट का केलं वाय. या इज लाईक दॅट की कधी कधी त्या व्हिडिओपेक्षा त्या व्हिडिओमध्ये असलेल्या व्यक्ती इम्पॉर्टंट असते. ओके. म्हणजे माझ्यासाठी विशाल इम्पॉर्टंट होता, हे जे लोक आहे हे महत्वाचे होते. तर मी सगळे व्हिडिओ ते डिलीट करून टाकले. ओके. तर विचार करण्याची गोष्ट आहे, समजा जर असा व्यक्ती ज्याला युट्यूबवरच, ज्याच्यावर एकही व्ह्यू नाही आणि त्याच्यावर आम्ही असा व्हिडिओ अपलोड केला जो की फक्त मस्तीचा आहे. ओके. जस्ट लाईक काही ना काही आम्ही गाणे म्हणत आहे वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये काही अशी शिव वगैरे असं काहीच नाही आहे. ओके. त्याच्यामध्ये हा व्यक्ती एवढा इन्सिक्युअर फील होत असेल तर विचार कर, याच्या लग्नामध्ये याच्या सगळ्या रिलेटिव्ह समोर समजा जर मी स्पीच देईन तर हा किती अनसिक्युअर्ड फील होईल. बहुत जास्त. इट वॉज टू मच.
तर मला असं वाटते की आपण नाही करावं. या हे बघ, मी मी हे करू शकत नाही किंवा माझा कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी वगैरे, हे बघ, कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी तुला समज जर करायचं असेल ना, तर तू एखाद्या सेरेमनीमध्ये जा किंवा एखाद्या असतात कुठे ना कुठे वगैरे, त्यांना असं म्हणायचं की मला स्पीच द्यायची आहे, समथिंग अबाउट धिस टॉपिक वगैरे, जिथे लोक, म्हणजे असं म्हणून घे, विहारामध्ये नेहमी कार्यक्रम होतात. ओके. तर इथे काही आंबेडकर किंवा गौतम बुद्ध यांचे काही विचार आहेत जे तुला, म्हणजे स्पीच आहे तर तुला काही ना काहीतरी सांगावं लागेल ना, तुला फक्त थोडी स्टडी करावं लागेल ना, सांगायचं आहे म्हणजे थोडं कॉन्फिडन्स बिल्डअप करायचा आहे. तर तू इथे ट्राय कर. जेणेकरून लोक ते एक्सपेक्ट करतील तू स्पीच देऊन राहिलाय. ओके. आणि तू त्याप्रमाणे देऊन पण दे, कोणाला काही वाईट वाटणार नाही, काही नाही. बट लग्नामध्ये थोडस होऊ शकते. ओके. कारण लग्नामध्ये गोष्टी काफी पर्सनल असतात. आता वन थिंग इज दॅट की अमेरिकेमध्ये, US मध्ये किंवा युरोपमध्ये पण स्पीच देणं हे कॉमन गोष्ट आहे. इवन लग्नामध्ये तर स्पीच देतातच, सगळेच जण स्पीच देतात. या मित्रापासून ब्राईड्समेड्स, आणि त्यानंतर बेस्ट मॅन, त्यानंतर पॅरेंट्स, मदर, रिलेटिव्ह, जेवढे क्लोज पर्सन आहे ना, ते सगळे जण स्पीच देतात. आणि ही चांगली गोष्ट आहे. इट रिली गुड. इंडियाच्या वेडिंग कल्चरमध्ये अशा प्रकारचं असं कोणतंच स्थान वगैरे नाही आहे जिथे असे स्पीच वगैरे देतात, जे की एक चांगली गोष्ट आहे. बट असं काही म्हणजे असं हे आहे नाही, रीतिरिवाज वगैरे आपल्या इंडियन कल्चरमध्ये, म्हणजे इंडियन वेडिंग मध्ये वगैरे असं काही कल्चर नाही आहे. दुसरी गोष्ट की जे लोक इंडियामध्ये असे काही स्पीचेस वगैरे देतात ते थोडेसे हायर क्लासचे असतात. ओके. म्हणजे की ते फिमिलियर असतात. ओके. म्हणजे त्या मोमेंटमध्ये नाही का, म्हणजे जस्ट लाईक विशालच्या लग्नामध्ये, ठीक आहे, मी एक्सपेक्ट करतो की स्पीच द्यायला पाहिजे, मोस्टली सगळेजण एक्सपेक्ट करत असेल, बट काही काही लोक नाही एक्सपेक्ट करत ना. काही काही लोकांना वाटते काफी अजीबसं वाटतंय. सो तर त्यांना काफी वियर्ड फील साऊंड करेल. ओके. सो जे मीडियम क्लास किंवा लोअर क्लासमध्ये जे लग्न होतात ना, त्याच्यामध्ये स्पीचेस साठी काही जागाच नाही आहे. आणि समजा कोणी करतही असेल ना, तर स्वतःची फोथरी करण्याशिवाय दुसरा कोणता आहेच नाही याच्यामध्ये. ते स्पीच किती चांगली असो, या, कारण शेवटी लोक मागे बोलतातच. आता मी का म्हणून राहिलोय, व्हाय मी अशी लोकांची पर्वा का करत आहे, जे की मी असं करत नाही. या वेल, ऍक्च्युली कसं आहे की मी जे काही करत आहे, म्हणजे वेडिंग स्पीच मध्ये, हे स्पीच आहे ना, हे स्पीच एका पर्टिक्युलर व्यक्तीसाठी आहे. ओके. जे की माझ्यासाठी नाही, एक विशाल किंवा श्रुतिका दोघांसाठी आहे. ओके. समज जर हे दोघच जण कम्फर्टेबल नाही आहेत, समज जर मी जे काही स्पीच देऊन राहिलो यासाठी हे दोघच जण कम्फर्टेबल नाही आहेत, तर माझी स्पीच किती चांगली असली तरी त्याचा काहीच फायदा नाही, त्याचा नुकसानच आहे. ओके. तर मला असं वाटते की आपण अशाप्रमाणे कोणतीच अशी स्पीच नाही देऊ. ओके. वगैरे थोडासा विचार करतो मी. ओके. येईल, म्हणजे असं नाही का त्यांना स्पेशल फील करण्यासाठी वगैरे आपल्याशी लग्नामध्ये जाईल, नो नो. खूप सारे असे मोमेंट येईल समोर लाईफ मध्ये जिथे तू आरामात मस्तपैकी सगळं काही सांगू शकते वगैरे. बट मला असं वाटते की लग्नामध्ये अशासारख्या गोष्टी करू नको. यस, मानून घे. ओके. समहाऊ मानून घे. ओके. की मी स्पीच दिली, ओके, जे की चांगली दिली वगैरे वगैरे. ओके. जे की सगळ्यांना आवडली, लोकांना आवडली वगैरे. ओके. विशाला पण त्या मोमेंट मध्ये हलकीशी आवडली. ओके. मग समहाऊ इट जस्ट लाईक विशालला त्या मोमेंट मध्ये फक्त दाखवायचं होतं, त्यामुळे त्याने असं काहीतरी म्हणलं. पण लग्न झाल्यानंतर त्याने असं म्हणलं की डूड, तू स्पीच का दिली बा. समजा त्यांनी असं मला म्हणलं की तू असं स्पीच का दिली, ठीक आहे, स्पीच चांगली होती. समजा त्यांनी असं म्हणलं की स्पीच का दिली, तेव्हा तुम्ही बहुत हे होऊन जाईल. तेव्हा आय जस्ट फील लाईक आय डिड रिअली टेरिबल मिस्टेक्स. या, आणि जे काही कॉन्सिक्वेन्सेस होईल ते विशाल आणि श्रुतिकाला हँडल आउट करावं लागेल. मी तर काय नाही, मी स्पीच देऊन तर मोकळा होऊन जाईल.
बट समोर जे काय कॉन्सिक्वेन्सेस होईल ते राईट. सो तर मला असं वाटते की वी आर नॉट गोइंग टू डू समथिंग लाईक धिस थिंग. ओके. जर ओके इट इज नॉट या ऍक्च्युली येस. आणि कसं आहे की मी पण नाही का मी पण नाही का स्वतःला नाही का विशाल जाग्यावर स्वतःला प्लेस करून बघितलं. ओके. आणि समज जर असा कोणता व्यक्ती आहे जो माझा क्लोज फ्रेंड आहे जो माझ्या लग्नामध्ये स्पीच देऊन राहिलाय. ओके. जे की त्याची स्पीच वगैरे चांगली आहे. बट मी असं कधीच एक्सपेक्ट नाही करेल की जस्ट लाईक माझे मित्र माझ्या सगळ्या रिलेटिव्ह समोर नाही का सगळ्या काही गोष्टी वगैरे सांगत आहे या जे की चांगलं सांगत आहे. बट मी असं बिलकुल एक्सपेक्ट नाही करेल. वाय? कारण आय ऑलवेज कीप द बाउंड्री बिटवीन द फ्रेंड्स फॅमिली वर्क वगैरे या. आणि बेसिकली सगळे लोक असेच करून करतात या. तर मला तेव्हा रिअलाइज झालं की डूड नो इट इज नॉट या. समजा आपण असं करतो तर आणि असं नाही आहे की आपल्याला या ओके व्हॉट एव्हर स्पीच नाही द्यायची. वेल नाही द्यायची असं माझा विचार आहे. येस. पाहू पुढे आता काय कसं होते वगैरे कशाप्रमाणे. बट इट ऑल डिपेंड्स ऑन दी कॉन्सिक्वेन्सेस. या जर नाही का म्हणजे जस्ट लाईक मी असं मित्रांना सांगून ठेवलं की मी स्पीच देणार आहे पण मित्राला हे नाही सांगून ठेवलंय की मी स्पीच नाही देणार आहे बा. ओके. कारण लग्नामध्ये काही ना काहीतरी मोमेंट असे बनून जातात. स्पर्धी मोमेंट जिथे आपण समजा लग्नामध्ये जेवढे काही लोक आहेत ते फ्री अँड फ्रँक आहे वगैरे. आणि ऍक्च्युली मला असं वाटते या मी देईन स्पीच बट विशालनं श्रुतिकाला विचारून देईन स्पीच असं डायरेक्ट जाणार नाही या. म्हणजे मी स्पीच वगैरे थोडंसं स्वतःमध्ये रिकॉल करेल थोडंसं प्रॅक्टिस करेल जाणून घेईल या. बट मी अशा उद्देशाने देईल की मला द्यायची आहे बा. नो नो नो. ओके. समज जर तिथे संध्याकाळी माहोल हलका झाला म्हणजे संध्याकाळी 9-10 वाजता वगैरे सगळे पाहुणे गेले एव्हरीथिंग झाले डीजे बंद झाला वगैरे वगैरे आणि त्यामध्ये खूप क्लोजली रिलेटेड पाहुणे आहे खूप जास्त क्लोज नाही आहे. ओके. आणि तिथे आपला असा तमाशा वगैरे सुरू आहे तर त्याच्यामध्ये मग असं कोणी म्हणन वैभव किंवा पिंटी किंवा कोणी म्हणन तू स्पीच दे बोलन. तर मग मी विशाल आणि श्रुतिकाला विचारीन का मी स्पीच देऊ का बा. ओके. पहिले त्याची परमिशन घेईल डूड. येस. आणि त्यालाही सांगेन का अशी काही नाही खूप अशी एकदम सिम्पल सी आहे आणि असं काही वाईट बोलणार नाही चांगलंच बोलणार आहे. तर मग तेव्हा मी स्पीच देईल या. कारण तेव्हा मी माझ्या साईडनं पूर्ण कम्प्लीट राहील. ओके. कारण लोक म्हणजे मित्र इन्सिस्ट करून राहिले होते आणि मी तुला विचारलं बा. ओके. मी तुला विचारलं का स्पीच देऊ का. ओके. आणि त्याच्यानंतर मग मी सांगून राहिलोय. तर त्याच्या मनामध्ये असं कोणता डाऊट राहणार नाही का वगैरे वगैरे. ओके. सो या. वेल आज झालं का ऍक्च्युली म्हणजे का असं एकदम डायरेक्ट तू असं विचार काय केलास. हे बघ लास्ट टाइम काय झालं की लास्ट टाइम म्हणजे 2 दिवसा अगोदर आम्ही वन मॅन साठी गिफ्ट दिलं होतं. म्हणजे कसं आहे वन मॅनचं लग्न झालं ना तर त्याला आम्ही गिफ्ट दिलंच नव्हतं. ओके. तर आम्ही सगळ्यांनी पैसे कलेक्ट केले आणि त्याला एक तवा घेऊन दिला. ओके. जो की 1000 रुपयाचा वगैरे तवा होता. तर तेव्हा केक पण आणला होता. ओके. आणि मग तेव्हा असं वाटलं की आपण म्हणजे सगळेजण बोलून राहिले होते काही ना काही 2 शब्द बोलावा वगैरे. तर मी पण असं थोडंसं म्हणलं की दोज पीपल आर रिअली अमेझिंग आणि यू विल गेट टू नो धीरे धीरे आणि इट वॉज समथिंग रिअली अमेझिंग. मग सगळ्यांनी हळूहळू सगळ्यांनी एक 2 शब्द म्हणले वगैरे. ओके. इट वॉज रिअली गुड. इट वॉज रिअली नाईस. ओके. बट त्याच्यानंतर काय झालं की प्रशिक म्हणाला की जस्ट लाईक तू असं का म्हणलं म्हणे यू विल गेट टू नो धीरे धीरे म्हणजे जस्ट लाईक. तर मग बादलनी म्हणलं मग तो काय म्हणणार आहे डूड म्हणजे असं थोडी म्हणणार आहे. म्हणजे विशाल सॉरी बादलनी माझा स्टँड घेतला की या वेल मी असं काही वाईट वगैरे बोललो नाही जे काही बोललो. आणि इट्स नॉट अबाउट मी इट्स लाईक व्हॉट एव्हर इट्स म्हणजे
माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की त्या छोट्याशा हार्डली 1 मिनिटाच्या त्या स्पीच मध्ये पण सुद्धा आसपासचे लोक एवढ्या क्रिटिसाइज करत असेल ना, तर विचार कर, फुल लग्नामध्ये, फुल रिलेटिव्हच्या समोर, ब्राईड्स आणि ग्रूम समोर, नवरा नवरी समोर मी समजा स्पीच देत आहे, जे की कितीही चांगली असेल, ट्रस्ट मी, कितीही चांगली असेल, ऑलवेज याच्यामध्ये क्रिटिसाइज शोधण्याचा लोक प्रयत्न करेलच, ट्रस्ट मी. या कारण जस्ट लाईक मी सांगून राहिलोय प्रपोजल बद्दल 4 इयर्स अगो किंवा 7 इयर्स अगो, बट काही काही लोकांना माहितच नसेल की हे प्रपोजल आहे बा म्हणून. ओके, काही काही लोकांना वाटेल की हे तर अरेंज मॅरेज आहे. सो इट वॉज सो हे बा, जस्ट लाईक माझा जो म्हणण्याचा उद्देश आहे, तुला स्वतःचे काही ना काहीतरी क्वालिटी बिल्डअप करायचे आहे ना, तर तू समजा तुला असे 10 लोकांसमोर बोलायचं आहे. ओके, तू प्रॅक्टिस कर. विहारामध्ये असे काही कार्यक्रम होतात, बोल त्यांना. काही कोणी म्हणजे जस्ट लाईक काही असे नाही, जस्ट लाईक 10 मिनिटाची स्पीच दे. यू विल इम्प्रूव्ह युअर कॉन्फिडन्स अँड यू फील रिली गुड. वन थिंग, ओके. सो जर विहारामध्ये जे काही ऑकेजन आहे ते समजा थोडा लेट होत असेल, म्हणजे काही काही ऑकेजन ते स्पेसिफिक डेट मध्ये होतात ना, जस्ट लाईक आता 14 एप्रिलमध्ये. आता एप्रिल महिन्यासाठी तर खूप वेळ आहे, आता जानेवारी महिना सुरू आहे. तर मग आता काय, तर फाइंड आउट कर. पूर्ण सिटीमध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काही ऑकेजन राहतातच, समथिंग कशाबद्दल, काही बद्दल वगैरे. ओके, तर तिथे फाइंड आउट कर, स्पीच देऊन दे, या प्रयत्न कर. दॅट्स इट. सो राईट नाव, हा बस एवढंच. अजून आज झालं काय ऍक्च्युली, आज आज सकाळी उठलो मी, बट मी काम सुरू केलं दुपारी 12 वाजता. ऍक्च्युली कसं, मी तो पेंचचा जो सिनेमॅटिक व्हिडिओ आहे ना, तो बनवला आणि तो युट्यूबवर टाकला. त्याच्यावर मला सांगतो की आता काहीच व्ह्यू येणार नाही, ट्रस्ट मी. वाय? बिकॉज ऑफ दॅट की इट्स लाईक जोपर्यंत लोकांना तो आवडेल, म्हणजे मी लेटली नाही का, युट्यूब अल्गोरिदम आणि युट्यूब कशाप्रमाणे आपला व्हिडिओ, म्हणजे कशाप्रमाणे आपण आपले ट्रॅव्हल फिल्म कशाप्रमाणे लोकांपर्यंत पोहोचू शकू वगैरे वगैरे, अशा खूप काही सर्च केलं, खूप काही. आणि सर्च नाही, खूप असं इमॅजिन केलं, आणि तर मला खूप असे पॉझिटिव्ह रिझल्ट वगैरे माहीत पडले. तर कोणकोणते आहे रिझल्ट ते? वेल, खूप छोटे छोटे रिझल्ट आहे, बट त्यांनी इम्प्रुव्हमेंट बहुत जबरदस्त होते. ओके, म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या स्टार्टिंगला काही कोड द्यायचा, म्हणजे आणि एक इनिशियल टार्गेट ठेवायचं, म्हणजे आपल्याला 100 सिटीज कव्हर करायच्या आहेत, तर व्हॉट इज एक्सपिरियन्स वगैरे वगैरे, राईट. मग आणि मला नाही का असं खूप असं एकदम असं वाटत आहे की येस, माझा हा जो प्रोजेक्ट आहे ना, हा डेफिनेटली होईल. कारण जस्ट लाईक मी नाही का हा विचार नाही करत आहे की हा होईल का ना होईल, मी हा विचार करत आहे की झाल्यानंतर माझ्यासोबत का होईल, कशाप्रमाणे मी काम करेल, कशाप्रमाणे मी शूट करेल, किंवा कशाप्रमाणे मी एडिट करेल, हाऊ हाऊ मच हार्ड वर्क आय डिड वगैरे. या, आणि हे खूप पॉझिटिव्ह फिलिंग आहे. आणि जस्ट लाईक मी त्याच्यावर फक्त कामच नाही करून राहिलोय, मी जस्ट लाईक म्हणजे याच्यावर म्हणजे विचारच नाही करत, याच्यावर काम पण करत आहे. ओके, मी माझे काही PDF वगैरे आणि त्याच्यानंतर काही डॉक्युमेंट्स वगैरे बनवत आहे. म्हणजे जस्ट लाईक समजा जर आपण ट्रॅव्हल करत आहे, तर कशात म्हणजे मिनिमम डिस्टन्स मध्ये आपण पूर्ण सिटीज कशाप्रमाणे गॅदर करू शकतो, कशाप्रमाणे करू शकतो वगैरे वगैरे. ओके, मग त्यानंतर लोकेशन पण स्काउटिंग झाली, लोकेशन स्काउटिंग तर झालीच आहे ऑब्व्हियसली, बट त्यातल्या मध्ये पण डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे, हॉटेलचा खर्च आहे वगैरे वगैरे, खूप सारा खर्च आहे. या, बट या, आणि मला वाटतेच हे होणारच आहे. या, इट विल बी. आणि ऑल्सो आज सकाळी उठलो मी, तर आज मला अभिषेक, PM आहे ना, अभिषेक, PMI मधला एक अभिषेक आहे, त्याचं नाव आडनाव माहित नाही, त्याचा मला मेसेज आला, त्यांनी माझा व्हिडिओ बघितला आणि ही फील्स रिली ग्रेट. त्याला खूप आवडला, आणि मी म्हणलं थँक्यू अभिषेक वगैरे. येस. ऑल्सो माझा तो नागपूरचा व्हिडिओ खूप जबरदस्त हे होऊन राहिलाय, स्प्रेड होत आहे.
ऍक्च्युली राईट नाव त्याच्यावर जे व्ह्यूज आहे ते, एक मिनिट, रेकॉर्डिंग सुरू आहे ना? रेकॉर्डिंग सुरू आहे. ऍक्च्युली आता रेकॉर्डिंग कसं हे झालं होतं, एकदम स्टॉप झाली होती. मी जो व्हिडिओ बनवला होता ना नागपूरचा, त्या व्हिडिओमध्ये जो व्ह्यूज आहे ते आहे 35,000 लोकांनी बघितलाय तो व्हिडिओ. ओके, त्यापैकी 1,400 लोकांनी लाईक केला आहे आणि 90 लोकांनी कमेंट केली आहे. सो इट वॉज रिअली गुड. ओके, आणि अशा प्रमाणे मी आज सकाळपासून डिस्टन्सच कॅल्क्युलेट करून राहिलोय. ओके, म्हणजे डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युली माझे प्रत्येक सिटी वाईज डिस्टन्स कॅल्क्युलेट झाले. आता मला ट्रिप वाईज डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे एका ट्रिपमध्ये 4 सिटीज कव्हर करायचे आहे. तर जे मिनिमम डिस्टन्स राहील 4 सिटी मधलं त्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्या एका ट्रिपला फायनल करायचं आहे. तर असे माझ्यापाशी किती ट्रिप बनवावं लागेल, असे माझ्यापाशी जेवढे सिटीज आहे ना त्या पूर्ण सिटीजची पूर्ण ट्रिप अनालाइज करावं लागेल. म्हणजे 102 आहे सिटीज माझ्यापाशी, तर 102 सिटीची ट्रिप ब्लॉक बनवावं लागेल. ओके, आता म्हणजे मग आता 102 ब्लॉक बनवत आहे, 102 ट्रिप ब्लॉक बनवत आहे. तर याच्यामध्ये काय होते की मोस्ट ऑफ द सिटीज डबल डबल होईल. ओके, बट पहिले याच्यातून आपल्याला नाही का जे मिनिमम डिस्टन्स कव्हर करत आहे त्याला शॉर्टलिस्ट करावं लागेल. ओके, मग त्यानंतर मग त्याचे सिटीज फाइंड आउट करावं लागेल. ओके, मग त्या सिटीजला मार्क करावं लागेल. ओके, मग त्याच्यानंतर दुसरा ब्लॉक घ्यावा लागेल आणि त्याच्यामध्ये बघावं लागेल की जी सिटी आहे ना ते सिटी डबल तर नाही होत आहे बा. ओके, समजा डबल होत आहे तर तो जो बॅच आहे ना तो कम्प्लिटली साईडमध्ये ठेवायचा आणि दुसरा ब्लॉक घ्यायचा. ओके, तर अशा प्रमाणे मला कम्प्लीट ब्लॉक घ्यायचा आहे. ओके, जेणेकरून मग एक फायनल माझ्यापाशी येईल असं असं. मग त्याच्यामध्ये पण समथिंग काही ना काही 1-2 लोकेशन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण ट्रॅव्हलिंग करू शकत नाही. तर तिथे बाय फूट किंवा बाय अदर व्हेकल कशाप्रमाणे जाऊ शकते तर याचा पण आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. कारण गुगल मॅप्सवर नाही का तिथपर्यंत जसं काही पाथच नाही आहे. जसं लाईक केदारनाथ पर्यंत जायचं असेल ना तर तुमच्यापाशी तुम्ही कुठूनही सर्च करा, तुम्ही केदारनाथ पर्यंत असं गाडीनी किंवा जाऊ शकत नाही. इथे गधे घोडे आणि याच्या थ्रू जाऊ शकता किंवा पैदल जाऊ शकतो. तर आता हे कॅल्क्युलेट केलं नाही कारण आता तिथे कुठून आहे काय आहे वगैरे वगैरे. तर यासाठी मग आपल्याला ते वेळेवर फाइंड आउट करावं लागेल. वेळेवर म्हणजे जे लोकेशन काफी क्लोज टू आहे तिथे बघावं लागेल आणि देन त्याच्यानंतर मॅपिंग करावं लागेल अँड या ते थोडंसं ऍडजस्ट करावं लागेल. ओके, एकदाच हे सिटी थ्रू बनलं की त्यानंतर मग आपण हॉटेल फाइंड आउट करू आणि देन वन थिंग इज दॅट की इंग्लिशचे सेशन्स आपले बहुत जास्त स्किप होऊन राहिले आणि मला बिलकुल वाटत नाही की आपण असे स्किप करायला पाहिजे. समजा जर हे असे सेशन स्किप होत राहील तर आपण इंग्लिश प्रॉपरली बोलू शकणार नाही. ओके, जे की आपल्याला पिचिंग इंग्लिशमध्ये करायचे आहे तर आपल्याला इंग्लिशमध्ये बोलणं बहुत ही जास्त इम्पॉर्टंट आहे. तुला काय वाटतं यार, हे जे युट्यूब चॅनल आहे ट्रॅव्हल फिल्म्स हे किती म्हणजे सक्सेसफुल राहील? आय एम सेइंग इज दॅट की हे बहुत जास्त सक्सेसफुल राहील. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की मी एक सिनेमॅटिक पण बनवत आहे, व्लॉग पण बनवत आहे, त्यानंतर कोडिंग पण देत आहे. प्रत्येक व्हिडिओला कोड देत आहे, त्यानंतर एक स्पेसिफिक टार्गेट ठरवत आहे. ओके, तर अशा थ्रू आपण समज जर अशा प्रमाणे करत असेल ना तर लोकांना आवडेलच. ओके, लोकांना आवडेलच. येस, आणि आपण काय लोकांसाठी बनवत आहे ना. ओके, तर आपण त्यांच्या याच्या थ्रू म्हणजे जो माझा मॅनेजर राहील तो अंडरस्टँड करेल की लोकांना कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडून राहिले आणि आपण त्या प्रकारचे व्हिडिओ आपण त्यांना अजून अजून देऊ, जेणेकरून काय होईल की आपल्या चॅनलची अजून जास्त ग्रोथ होईल. ओके, आणि समजा जर आपण एवढं मोठं टार्गेट देऊन राहिलो आहे म्हणजे 100 सिटीज, तर एक प्रकारे काय होते की लोक बघतातच, त्यांना माहित पडते की डूड अब इनके साथ क्या होगा वगैरे वगैरे. सो या, तर जर्नी खूप लंबी आहे बट वन थिंग इज दॅट की याच्यामध्ये मेहनत बहुत ही जास्त आहे, बहुत जास्त. ट्रस्ट मी,
विचार कर, तू दिवसभर शूट झाल्यानंतर तुला संध्याकाळी फ्रेश होऊन एडिटिंग वर पण बसायचं आहे. ओके, तर विचार कर तुझ्यापाशी किती जास्त पोटेन्शियल असला पाहिजे. ओके, कारण जेव्हा तू ट्रॅव्हल करतोस ना, तर ऑब्विसली यू आर रिअली टायर्ड. ओके, तर तू ट्रॅव्हल पण करत आहे, त्यानंतर लोकेशनवर जाऊन शूट पण करत आहे. ओके, आता शूट म्हणजे हायपरलॅप्स शूट करत आहे. तर हायपरलॅप्स मध्ये काय होते की तुम्हाला फोटोज काढावे लागते, 200-300 फोटोज पर लोकेशन, एका लोकेशनचे. ओके, आणि हे तर जस्ट एका शॉट साठी आहे. तर ऑलमोस्ट समजा आपल्याला 3-4 शॉट घ्यायचे असेल ना, तर एका दिवसात म्हणजे ऑलमोस्ट करीब आपल्याला 500 ते 600 फोटोज घ्यायचे आहे. ओके, तर विचार कर 500 ते 600 फोटोज घेणं, इट वॉज रिअली बिग थिंग. त्याच्यानंतरही आपण या सगळ्या गोष्टी शूट करणं, आतमध्ये जाऊन सिनेमॅटिक शूट करणं, ड्रोन उडवणं वगैरे वगैरे, तर हे पण लंब आहे. त्यानंतर ट्रॅव्हल म्हणजे घरी म्हणजे हॉटेलमधून हॉटेलमध्ये आल्यानंतर फ्रेश होणं, त्याच्यानंतर मग एडिटवर बसणं. ओके, आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी बिलकुल मॉर्निंगला उठून जाणं. कधी कधी आपल्याला नाईटला पण काम करावं लागेल, कारण कधी कधी नाईटचे पण शॉट इतके जबरदस्त असतात की बहुत जास्त. Okay. कारण एव्हरीडे आपण ब्लॉग देऊन राहिलो आहे, त्यानंतर सिनेमॅटिक पर वीकला देऊन राहिलो आहे. तर विचार कर हाऊ मच टफ इट इज. येस, बट समजा, आणि या गोष्टीसाठी नाही का तू स्वतःला प्रिपेअर केला, दॅट इज ओके. बट जे तुझ्या टीम मध्ये पाहिजे ना, म्हणजे जो एडिटर आणि जो रायटर, हे दोनही दोघांमध्ये पण तुझ्यासारखा पोटेन्शियल असणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे या दोन मुली यांच्यामध्ये पण सेम काइंड ऑफ पोटेन्शियल असणं गरजेचं आहे, तेव्हाच अशाप्रमाणे काही ना काही आपण करू शकतो. नाही तर अदरवाईज इट वॉज रिअली डिफिकल्ट टू डू इट. जस्ट लाईक, म्हणजे तू असं म्हणशील का, म्हणजे त्या दोन मुली दिसायला चांगल्या जरी असल्या, चलो ओके, बट समज जर त्यांनी काम प्रॉपरली केलं नाही, तर सगळं काम तुझ्या मागे येणार आणि बहुत हेक्टिक होऊन जाणार तू, कारण तू वेळेवर तू आउटपुट देऊच शकणार नाही. तर इट वॉज रिअली कठीण होऊन जाईल. ओके, तर यासाठी आपल्याला असे लोक चॉईस करायचे जे त्यांच्यामध्ये आहे समथिंग की हम कुछ कर सकते हैं. ओके, वेल राईट नाव एवढंच आहे. ओके, कंटिन्यू काम करून राहिलोय मी, बट समहाऊ थोडासा लॅग येऊन राहिलाय बिकॉज ऑफ दॅट की सोनूताई घरी आहे, त्यानंतर तो बेबी आहे, त्यानंतर डॉग आहे, आणि खूप जास्त डिस्टर्बन्स होऊन राहिला आहे. ओके, तर त्यामुळे मी माझ्या कामावर एवढा जास्त फोकस नाही होऊन राहिला, कंटिन्यू कामावर म्हणजे. आणि वन थिंग इज दॅट की आज दुपारी नाही का, म्हणजे काल दुपारी पण मला झोप लागली, आज दुपारी पण मला झोप लागली ना. आय कुडंट रेसिस्ट. मी स्वतःला थांबवूच शकलो नाही. ओके, जे की 1 घंट्याची झोप घेतली म्हणा, बट कसं आहे की मी थांबवू शकलो नाही. जे की मी विचार करत होतो की आपण दुपारी बिलकुल झोपायचं नाही, येस, आणि आपण झोपून राहिलोय. ते एक प्रकारे हे एक सुरुवात आहे की तू हळूहळू आळसांनी भरून राहिलाय. समज जर असं होत असेल, तू इथे स्टॉप कर. ओके, आणि ज्या मोमेंटला असं फील होत आहे की तुला आळस येत आणि तुला थकवा येत आहे, तर तू वरती ये, बोल काही ना काहीतरी, इंग्लिश सेशन रेकॉर्ड कर. ऑब्विसली इंग्लिश सेशनच रेकॉर्ड कर, या. बट प्रॉब्लेम येऊन राहिला की माझ्यापाशी क्वेश्चन आहे ना डूड, या. जर क्वेश्चन नसेल भडबड केले असते, या. पाहतो आपण. हे एक दुसरी एक ऍप डाउनलोड करतो मी. एक ऍप डाउनलोड केली 1000 क्वेश्चन, बट ते एवढी बग आहे त्याच्या ऍपमध्ये का बहुतच जास्त. आपल्याला दुसरी एक ऍप किंवा दुसरी एक साईट पाहावं लागेल. सो पाहतो मी. ओके, so right now this is the end. This is the my artifact episode number 2157 part 2. Right now we are at Wadha, Maharashtra. Thank you.